स्क्रीन दिसते तुम्हाला? येस. ठीक आहे. ठीक आहे. आपल्याला जे व्हॉट्सअप मधून बल्क मेसेजेस पाठवायचे तर त्यासाठी ही लॉगिनची लिंक आहे. ठीक आहे, whatsapp.in आणि ह्याचं युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला शेअर करते. तुम्हाला इथे लॉग इन करून इकडे हा कॅप्चा फिल करून लॉग इन करायचं, साइन इन. ठीक आहे, हा तुमचा मेन डॅशबोर्ड. हा मेन डॅशबोर्ड ओपन होईल. लेफ्ट हँड साइडला आपण हे लाईव्ह एजंट जे आहे हे, त्यानंतर हे मेसेजेस, टेम्पलेट्स, कॉन्फिगरेशन आपण यूज नाही करत, मॅनेज एजंट पण नाही, फोन बुक आणि रिपोर्ट्स एवढ्या गोष्टी आपण फक्त यूज करतो. इकडे राईट हँड साइडला इथे आयकॉन वरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला बॅलन्स दिसतो. इथे 4307 रुपीज आपल्याकडे आहेतच. जेव्हा हा बॅलन्स 100-200 एवढ्या अमाऊंट वर येणार तर इथे तुम्हाला नवीन बॅलन्स ऍड करा. ठीक आहे, आता आपल्याकडे 4000 बॅलन्स पॉइंट आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला लाईव्ह चॅट मी दाखवते. इकडे लाईव्ह एजंट मध्ये गेल्यावरती या साईडला तुम्हाला सगळे कॉन्टॅक्ट दिसतात ज्यांना तुम्ही मेसेज पाठवलेत आदल्या दिवशी किंवा आधी. आणि फॉर एक्झाम्पल आता हा एक ब्लँक आहे. आता आपण काल कोणाला पाठवले नाहीये त्यामुळे त्यांचे कोणाचे रिप्लाय नाही आले. त्यांचे जेव्हा रिप्लाय येतात तेव्हा आपल्याला हे लाईव्ह एजंट मध्ये इथे सगळ्यांचे रिप्लाय दिसून जातात. ठीक आहे, समजलं ना? येस. ठीक आहे, तुमचं काय डाऊट असेल तर विचारा मध्ये तुम्ही. इकडे आपले सगळे रिप्लाय आपण चेक करू शकतो. त्यानंतर सेकंड आहे इकडे मेसेजेस. जेव्हा मेसेजेसच्या आधी पण आपल्याला जो काही मेसेज पाठवायचा आहे तर आपल्याला इथे त्याचे टेम्पलेट्स बनवावे लागतात. जसे की आपण हे आधी मल्टिपल टेम्पलेट्स इथे बनवून ठेवलेले सगळ्या कस्टमरसाठी. ठीक आहे, इकडे आपल्याला जो काही मेसेज पाठवायचा आहे त्याचा आधी टेम्पलेट बनवून ते मेटाकडून अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल आता नवीन टेम्पलेट आपण बनवूया. आता इथे ऍड न्यू टेम्पलेट. ठीक आहे, आपल्याकडे इथे 2 चॅनल आयडी आहेत, एक लोणावळा प्रोजेक्ट साठी आणि एक कर्जतसाठी. आता तुम्हाला लोणावळाचं बनवायचं तर तुम्ही हा सिलेक्ट करणार. जर तुम्हाला कर्जतचा काही बनवायचं तर तुम्ही दुसरा सिलेक्ट करायचा. ओके, आता या टेम्पलेटचं नाव काय असणार? जनरली मी तुम्हाला एक फाईल दाखवते. ही एक डेली व्हॉट्सअपची एक फाईल आहे जी आपण मेंटेन करून ठेवली. इथे डे वाईज कोणत्या कस्टमरला काय पाठवायचं ते आपण दिलं. फॉर एक्झाम्पल डे 1 ला विलासाठी आणि प्लॉटसाठी सेम मेसेज असणार. सेम पर्पजसाठी इथे टेम्पलेटचं नाव दिलंय. फॉर एक्झाम्पल नोव्हेंबर ऑल लीड, तर ह्यांना फर्स्ट डेला हा मेसेज जाणार. ठीक आहे, सेकंड डे हा मेसेज, थर्ड. त्यानंतर आपण ह्याला टच 1, टच 2 अशीच नावं दिलेत. टच 4, टच 5, टच 6, टच 7. सो आपल्याला समजतं की सिक्वेन्स काय आहे, त्यामुळे आपण हे टच 1, टच 2 अशी नावं दिली. आता आपण इथे एक बनवूया टच 13. त्यानंतर इथे टेम्पलेट कॅटेगरी मध्ये तुम्हाला मार्केटिंग सिलेक्ट करायचं. दरवेळेस इथे मार्केटिंगच सिलेक्ट करायचं. इथे हेडर मध्ये जर तुम्हाला एखादा फोटो पाठवायचा असेल तर मीडिया सिलेक्ट करायचं. मग मीडियाच्या अंडर इमेज, व्हिडिओ, डॉक्युमेंट, लोकेशन असं पाठवू शकता. आता इथे इमेज सिलेक्ट केल्यानंतर खाली ऑप्शन येतो चूज फाईलचा. तर ती फाईल तुमच्या ह्याच्यामध्ये असेल तर ती इथून सिलेक्ट करायची. आता ही ओपन आणि इकडे राईट हँड साईडला अपलोड मीडिया याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, आता हे अपलोड झालं. इथे राईट साईडला तुमचं टेम्पलेट कसं दिसतंय हे दिसतं. आता हा फोटो मी इथे ऍड केला त्यामुळे हा फोटो आला. त्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये काय टेक्स्ट असेल, तो इथे टाकायचं. वेलकम टू लोणावळा. ठीक आहे, इथे राईट साईडला तुम्हाला दिसतंय बघा, हॅलो कस्टमर, वेलकम टू लोणावळा फायनेस्ट. वरती आपण जी इमेज ऍड केली ती. त्यानंतर खालती आलात की इथे फुटर मध्ये आपण काय ऍड करत नाही. इथे ऍड ऍक्शनचा एक ऑप्शन आहे. इथे काय करू शकता तुम्ही, तुमची वेबसाईट आणि तुमचा फोन नंबर. ठीक आहे, इथे विजिट नाव
आणि इथे तुमच्या वेबसाईटचं तुम्ही डिरेक्टली URL देऊ शकता. सो कस्टमर जेव्हा ह्यावरती क्लिक करतील, इथे बघा असं दिसतं. जेव्हा आपण कस्टमर या व्हिजिट नाव वरती क्लिक करतील, सो डिरेक्टली ते आपल्या वेबसाईटला रिडिरेक्ट होतील. सेम फोन नंबर साठी पण. आता मी इकडे नितेश सरांचा नंबर देते, इन्क्लुडिंग कंट्री कोड 91676689. इकडे दिसतंय सेकंड बटन पण आपलं ऍड झाले कॉल नाव. जेव्हा आपण कस्टमर इथे कॉल नाव वर क्लिक करेल, डिरेक्टली या नंबरवरती कॉल जाईल आणि त्यानंतर तुम्हाला हे सबमिट फॉर अप्रुव्हल यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे बघा इथे आपल्याला दिसत आहे, जिकडे आपले सगळे टेम्पलेट्स दिसत होते इथे टच 13 आलेला आहे. ह्याचं आपल्याच्या टेक्स्ट काय आहे ते इथे दिसत आहे. कॅटेगरी जी मार्केटिंग सिलेक्ट केली आणि टेम्पलेट स्टेटस 2 सेकंड पूर्वी इथे पेंडिंग होतं. मेटाकडून हे लगेच अप्रूव्ह होऊन येतं विदिन 10 सेकंड. तर आता हा मेसेज आपण एक मिनिट थांबा. हे बघा टच 13 इथे पेंडिंग दिसतंय. इकडे रिफ्रेश केल्यावर सक्सेस झालं. याचा अर्थ की हा मेसेज आपण आता कस्टमरला पुढे पाठवू शकतो. म्हणजे एक टेम्पलेट मी बनवलं. आता त्यानंतर तुम्हाला हा मेसेज एका पर्टिक्युलर ग्रुपला पाठवायचा आहे. तर इथे फोन बुक मध्ये माय ग्रुपचं ऑप्शन आहे. इथे आधी तुम्हाला एक ग्रुप बनवावा लागतो. ठीक आहे, न्यू ग्रुप. सेव्ह. एक ग्रुप तयार झाला. आता त्या ग्रुपमध्ये तुम्हाला नंबर ऍड करायचे. तर त्यासाठी परत फोन मध्ये जाऊन सेकंड ऑप्शन इम्पोर्ट कॉन्टॅक्ट. आता इथे तो ग्रुप सिलेक्ट करायचा जो आपण केला होता टेस्टिंग 11-12. इकडे तुम्ही फाईल एक्सेल फाईल इम्पोर्ट करू शकता. आता आपण एक रन करू. म्हणजे एक्सेलला थोडासा प्रॉब्लेम आहे, बट एक्सेल फाईल मध्ये तुम्ही सगळ्यात फर्स्ट कॉलम मध्ये इकडे फॉर्मॅट दिलाय आपल्याला. नंबर, त्यानंतर त्यांचं नेम. ईमेल आयडी नसेल तरी चालतं. सो नंबर आणि नेम. इव्हन नंबर नेम नसेल तरी चालतं, बट आपण नेम पण घेतो. सो नंबर आणि त्यांची नावं. नंबरला कंट्री कोड ऍड करून 91 ऍड करून असं इकडे फाईल इम्पोर्ट करायची तुमची. आता आपण इथे एक मॅन्युअली क्रिएट करू. तुमचा नंबर सांगा. 9657 05 05 91 32. 32. ठीक आहे, एक तुमचा त्याच्यामध्ये नंबर झाला. आता हा तो मेसेज मी तुम्हाला पाठवते. त्यासाठी तुम्हाला इकडे मेसेजेस मध्ये जायचं आहे. सेंड व्हॉट्सअप मेसेज. इथे कॅटेगरी मध्ये आपण जे टेम्पलेट बनवलंय ते मार्केटिंग मध्ये बनवलंय. सो इथे मार्केटिंग, चॅनल आयडी म्हणजे लोणावळ्याच्या नंबरवरून पाठवायचं आहे की कर्जतच्या, तर ते इथे सिलेक्ट करायचं. इथे सिलेक्ट ग्रुप, जो आता आपण ग्रुप बनवला तो इथे सिलेक्ट करायचा. सो तो इथे टेस्टिंग 11-12 ऍड ग्रुप. आता ह्यांना मला काय पाठवायचंय तर ते मी इथे टेम्पलेट मध्ये सिलेक्ट करणार. आपण टच 13 बनवलं होतं बरोबर. इकडे राईट साईडला तुम्हाला दिसतोय त्याचा कंटेंट. त्यानंतर इथे
तो जो फोटो आहे तो ऍड करायचा इथे मीडिया मध्ये जाऊन. इकडे तुम्ही आता एखादा नंबर जर या ग्रुपमध्ये तुम्ही मिस केला तर तो नंबर तुम्ही इथे पण ऍड करू शकता. तर इथे मी माझा नंबर ऍड करते. ठीक आहे. आता हा मेसेज तुम्हाला आता पाठवायचा आहे की नंतर साठी शेड्यूल करायचा आहे. जर तुम्ही सेंड नाव म्हणाला तर हा मेसेज लगेच जाईल. आणि शेड्यूल फॉर लेटर हा मेसेज जर संध्याकाळी पाठवायचा असेल तर तो मी इथे सिलेक्ट करा. आज 11 वाजता 7 वाजता. ठीक आहे. 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता हा मेसेज शेड्यूल नाव केलं तर हा 11 वाजता 7 वाजता त्या कस्टमरला जाणार. आता मी इथे सेंड नाव करते. आता तुमच्या फोनवरती तुम्ही चेक करा की मेसेज आलाय की नाही. आलं. ठीक आहे. समजलं? आलं लक्षात तुम्हाला? हा. समजलं ग्रुप कसा बनवायचा, त्याच्यामध्ये ऍड कसं करायचं आणि मेसेज टेम्पलेट कसं बनवायचं, ते टेम्पलेट सेंड कसं करायचं किंवा शेड्यूल कसं करायचं. हा, समज. ठीक आहे. काय डाऊट असेल तर सांगा. फक्त आपण जे लीड बनवणार आहे त्या इम्पोर्ट कशा करायच्या इकडे? अच्छा, इम्पोर्ट कशा करायच्या. आता सगळ्यात मेन मी दाखवते तुम्हाला एक फाईल. ही जी एक्सेल फाईल आहे ना, आपण काय करतो विला आणि प्लॉट यांचे सेपरेट नंबर एक्सपोर्ट करून घेतो. आता हे 25 ते 30 जानेवारीच्या नवीन आलेल्या लीड्स आहेत ज्या मी सेल मधून एक्सपोर्ट करून घेतल्या. सिंपल जसं आपण सिंपल एक्सपोर्ट करतो तसं एक्सपोर्ट करून घ्यायच्या. किंवा तुम्हाला फेसबुक मधून पण ह्या एक्सपोर्ट करून येतील. या एक्सपोर्ट केल्यानंतर याची एक एक्सेल फाईल बनवायची. आणि ती एक्सेल फाईल तुम्ही इथे नवीन ग्रुप बनवून त्याच्यामध्ये अपलोड करून द्यायची. आता फॉर्म ई बुक मध्ये माय ग्रुप मध्ये आता मी काय करणार 10 आणि 11 तारखेच्या मला कालच्या आणि आजच्याला पाठवायच्या वेलाच्या लीड्सला. तर इथे नवीन ग्रुप बनवणार 10, 11 फेब वेला आणि सेव्ह म्हणणार. आणि त्यानंतर जो मी एक्सपोर्ट डेटा घेतलाय तो ह्याच्यामध्ये अपलोड करतात इम्पोर्ट कॉन्टॅक्ट मध्ये. इथे सिलेक्ट करायचं 10, 11 हा बनवलेला ग्रुप. इम्पोर्ट मध्ये जायचं आणि इकडे ती एक्सेल फाईल अपलोड करायची. समजलं? हा, समज. ठीक आहे. आणि तुम्ही जे काही मेसेज पाठवणार किंवा ज्या काही नंबरला पाठवणार असं इकडे मेंटेन करून ठेवायचं. इथे आपण वरती सगळी टेम्पलेटची नावं दिली आहे. मग हा फर्स्ट ग्रुप आहे. यांना नोव्हेंबर ऑल लीडचा मेसेज पाठवला का? हो पाठवला तर डन. हायवे टचचा मेसेज पाठवला का? हो पाठवला तर डन. असं ही फाईल इथे मेंटेन करून ठेवायची विलासाठी पण आणि प्लॉटसाठी पण. ठीक आहे. हा, समज. ठीक.